भक्त हो, आपल्या अध्यात्मकथा या चॅनलमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण श्री गुरुचरित्रातील अत्यंत चमत्कारी आणि भक्तिपूर्ण आणि मनाला स्पर्श करणार अध्याय जाणून घेणार आहोत. वल्लभेश ब्राह्मण कथा. भक्तांनो, ही कथा फक्त एका ब्राह्मणाची नाही, तर ही कथा आहे श्रद्धेची, गुरुनिष्ठेची आणि गुरुकृपेच्या अद्भुत सामर्थ्याची. या कथेमध्ये आपण पाहणार आहोत गुरूंवरील विश्वास किती मोठा असतो, संकटसमयी गुरु भक्तांचे रक्षण कसे करतात, अन्नदानाचे महत्त्व काय आहे आणि गुरूंची कृपा असेल तर मृत्यूच्या दारातूनही भक्त परत येऊ शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये लिहा श्री गुरुदेव दत्त. प्राचीन काळामध्ये कृष्णा नदीच्या किनारी एक अतिशय पवित्र स्थान होते, कुरवपूर. हे स्थान श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या वास्तव्यामुळे अत्यंत पवित्र मानले जात असे. दूरदूरवरून भक्त येथे दर्शनासाठी येत असत. जो कोणी श्रद्धेने येथे येई त्याच्या जीवनातील संकटे दूर होत असत. लोक म्हणत असत, कुरवपूरमध्ये स्वतः दत्तावतारांचा वास आहे. त्या ठिकाणी दिवसरात्र भजन, पूजन आणि नामस्मरण चालत असे. त्याच काळात एक अत्यंत सज्जन आणि धार्मिक ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव होते वल्लभेश. वल्लभेश अत्यंत साध्या स्वभावाचा होता. त्याच्या मनात कोणाबद्दलही द्वेष नव्हता. तो रोज सकाळी स्नान करून देवपूजा करत असे. श्रीपाद श्री वल्लभांचे नामस्मरण केल्याशिवाय तो अन्न ग्रहण करत नसे. त्याच्या घरी जास्त संपत्ती नव्हती. कुटुंब साध्या परिस्थितीत जीवन जगत होते. परंतु वल्लभेशच्या मनात एक गोष्ट खूप मजबूत होती, ती म्हणजे अढळ गुरुभक्ती, गुरूंवर अपार श्रद्धा. वल्लभेश नेहमी म्हणत असे, जगात सर्व नाती तुटू शकतात, पण गुरु आणि भक्त यांचे नाते कधीही तुटत नाही. त्याचा पूर्ण विश्वास होता की श्रीपाद श्री वल्लभ आपल्या प्रत्येक भक्ताची काळजी घेतात. तो रोज गरिबांना अन्नदान करत असे. त्याच्या पत्नीने एकदा विचारले, आपल्याकडे स्वतःसाठी पुरेसं अन्न नाही, तरी तुम्ही रोज दान का करता? तेव्हा वल्लभेश हसून म्हणाला, दानाने धन कमी होत नाही, गुरुकृपेने ते अनेक पटींनी वाढते. काही दिवसांनी वल्लभेशाने व्यापार करण्याचा विचार केला, कारण घरातील परिस्थिती खूप कठीण झाली होती. तो श्रीपाद श्री वल्लभांच्या मंदिरात गेला आणि नम्रपणे प्रार्थना करू लागला, हे गुरुदेव, माझ्यावर कृपा करा. माझा व्यापार सफल झाला तर मी कुरवपूर येथे 1000 ब्राह्मणांना भोजन घालीन. ही प्रार्थना करून तो व्यापारासाठी निघाला. ज्याच्या पाठीशी गुरूंचा आशीर्वाद असतो त्याचे नशीब बदलायला वेळ लागत नाही. वल्लभेशाचा व्यापार दिवसेंदिवस वाढू लागला. जिथे जाई तिथे त्याला यश मिळू लागले. लोक त्याच्यावर विश्वास ठेवू लागले. काही महिन्यातच त्याने भरपूर धन कमावले. एके रात्री तो शांत बसला असताना त्याला अचानक आपला नवस आठवला. त्याच्या डोळ्यात पाणी आले. तो म्हणाला, हे सर्व गुरुकृपेनेच मिळाले आहे. आता मला माझा नवस पूर्ण करायला हवा. वल्लभेशाने मोठ्या भक्तिभावाने प्रवासाची तयारी केली. त्याने सोबत धन घेतले, जे अन्नदानासाठी वापरायचे होते. तो श्री गुरूंचे नाम घेत कुरवपूरकडे निघाला. रस्त्यात अनेक प्रवासी भेटत होते. त्याच मार्गावर काही चोर देखील फिरत होते. त्यांनी वल्लभेशाकडे असलेले धन पाहिले. त्यांच्या मनात लोभ निर्माण झाला. ते चोर साध्या प्रवाशांच्या वेशात वल्लभेशाजवळ आले. ते प्रेमाने बोलू लागले, भाऊ, तुम्ही कुठे चाललात? वल्लभेश निरागसपणे म्हणाला, मी कुरवपूरला चाललो आहे. गुरूंना दिलेला नवस पूर्ण करायचा आहे. हे ऐकता चोरांच्या नजरा बदलल्या. त्यांना समजले की या माणसाकडे खूप धन आहे. ते मनात म्हणाले, योग्य वेळ आली की याला संपवायचं. पण वरून ते खूप चांगले वागत होते. संध्याकाळ झाली. सर्वजण एका जंगलात थांबले. आजूबाजूला भयानक शांतता होती. फक्त रातकिड्यांचे आवाज ऐकू येत होते. आकाशात काळे ढग जमा झाले होते. वल्लभेश मात्र शांतपणे श्री गुरूंचे नामस्मरण करत बसला होता. त्याच्या ओठांवर सतत एकच नाम होते, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मध्यरात्र झाली. वल्लभेश झोपेत असताना त्या चोरांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यांनी निर्दयीपणे त्याची हत्या केली. त्याचे सर्व धन लुटले. भक्तांनो, त्या अंधाऱ्या जंगलात वल्लभेशाचे निर्जीव शरीर पडले होते. परंतु त्याच्या ओठांवर शेवटच्या क्षणीही गुरूंचेच नाम होते. आणि त्याच वेळी
अचानक त्या जंगलात एक तेजस्वी प्रकाश पसरला. चोर घाबरले. त्यांच्यासमोर एक दिव्य यती प्रकट झाले. त्यांच्या कपाळावर तेज चमकत होते. हातात त्रिशूळ होता. डोळ्यात प्रचंड तेज होते. ते दुसरे कोणी नसून स्वतः श्रीपाद श्री वल्लभ स्वामी होते. त्या दिव्ययतीने क्रोधाने चोरांकडे पाहिले. क्षणात वातावरण बदलले. चोर भीतीने थरथर कापू लागले. श्रीगुरूंनी आपल्या दिव्य शक्तीने त्या दुष्ट चोरांचा नाश केला. फक्त एक चोर जिवंत राहिला. तो घाबरून श्रीगुरूंच्या चरणी पडला. मला क्षमा करा, मी मोठं पाप केलं आहे. गुरु हे करुणासागर असतात. श्रीगुरूंनी त्या चोरालाही क्षमा केली. ते म्हणाले, जा, त्या ब्राह्मणाच्या शरीरावर हे भस्म लाव. त्या चोराने थरथरत्या हातांनी वल्लभेशच्या शरीरावर भस्म लावले आणि क्षणात चमत्कार झाला. मृत वल्लभेश जिवंत झाला. वल्लभेशाने हळूहळू डोळे उघडले. तो उठून बसला. त्याला काहीच समजत नव्हते. त्याने आजूबाजूला पाहिले. तेव्हा त्या चोराने घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. हे ऐकताच वल्लभेशाच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. तो भावूक होऊन म्हणाला, हे गुरुदेव, माझ्यासारख्या साध्या भक्तासाठी तुम्ही स्वतः आलात. गुरुकृपेची अनुभूती. वल्लभेशाला आता पूर्ण खात्री झाली होती की जो भक्त गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवतो त्याला गुरु कधीच सोडत नाहीत. तो नम्रपणे कुरवपूरकडे निघाला. कुरवपूरला पोहोचल्यावर वल्लभेशाने अत्यंत भक्तिभावाने पूजा केली. त्याने हजारो ब्राह्मणांना भोजन घातले. संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. सर्व लोक त्याची भक्ती पाहून आश्चर्यचकित झाले. वल्लभेशाच्या मनात फक्त कृतज्ञता होती. या कथेमधून मिळणारा संदेश. भक्त हो, ही कथा आपल्याला खूप मोठा जीवन संदेश देते. गुरूंवर अढळ श्रद्धा ठेवा. संकटातही नामस्मरण सोडू नका. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. दिलेला नवस पूर्ण करा. गुरु आपल्या भक्तांचे रक्षण नक्की करतात. जर तुम्हाला श्री गुरुचरित्रमधील वल्लभेश ब्राह्मण कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये लिहा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर आध्यात्मिक कथेसोबत. श्री गुरुदेव दत्त.